हॅलो मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर। आज आपण सगळ्यात महत्त्वाचा जो टॉपिक आहे आपला चक्रवाढ व्याज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। ठीक आहे, कोणत्याही प्रकारचा सूत्राचा वापर न करता फक्त ट्रिक्स पद्धतीने आपण बघणार आहोत। मागच्या व्हिडिओमध्ये मी रेशो कसे काढतात 6 वर्षापर्यंत मी सांगितलेलं आहे, ट्रिक्स पद्धतीने कोणत्याही प्रकारचा सूत्राचा वापर न करता। ठीक आहे, चला आता स्टार्ट करूया। तर बघा, याच्यामध्ये पहिला टाईपचा आहे, म्हणजे पहिलाच सिंपलवाला प्रश्न आहे। चक्रवाढ व्याज काढायच्या ठिकाणी बघा मी शॉर्टमध्ये सांगितलेलं आहे। तर बघा, मुद्दल आहे 8,000 रुपये, दर आहे 10% आणि कालावधी 2 वर्षासाठी आपल्याला काय काढायचं आहे, चक्रवाढ व्याज काढायचं आहे। चक्रवाढ व्याज म्हणजे काय, व्याजावर व्याज असतो। ठीक आहे, ते कन्सेप्ट सांगायची गरज नाही, सगळ्यांना माहिती आहे। तर करायचं काय बघा, आता चक्रवाढ व्याज जर 2 वर्षाचं काढायचं सांगितलं तर पहिले काय करायचं, 2 वर्षाचं सांगितलं तर रेशो एक लक्षात ठेवायचं, कोणतं, 2:1 बघा इथं लिहितो मी। ठीक आहे, 2:1 हा रेशो लक्षात ठेवायचं, महत्त्वाचा। ठीक आहे, आता हे 2 वर्ष विचारलं तर रेशो यूज करायचं, वापर करायचा। आता करायचं काय बघा, की 8,000 वर 10% काढायचे, बरोबर आहे। 8,000 वर 10% काढलं तर कसं होते बघा, इथं 8,000 आहे। ठीक आहे, 8,000 गुणिले याच्यावर 10% काढायचे आहे। आता काढताना हे शून्य कॅन्सल होतो, हे शून्य पण हे शून्य कॅन्सल होतो, राहिले काय 800। म्हणजे काय, 8,000 वर 10% 800 कुठं लिहायचं, 2च्या खाली लिहून घ्या। नंतर काय करायचं आहे, परत काय करायचं आहे की 800 वर 10% काढायचे। 800 वर किती, 10% काढायचे। सेम तसंच काढायचं टक्केवारी, 800 लिहायचं। ठीक आहे, आणि गुणिले याच्यावर 10% काढायचे। आता काढताना बघा, हे शून्य इकडचा हा शून्य कॅन्सल झाला, बरोबर आहे। आता राहिलं काय, 80। म्हणजे 800 वर 10% किती होणार, 80। मग 80 कुठं लिहायचं, इथं। ओके, आता करायचं काय बघा, या दोघांचा गुणाकार करा, 8 दोन्ही 16 होतात, इकडचे 2 शून्य, बरोबर आहे। आता नंतर बघा, आता काय करायचं, समोर परत 1 गुणिले 80 करायचं, दोघांचा गुणाकार करायचं, काय होतात 80 येतो, आणि दोघांची बेरीज करा, बरोबर आहे। राहिले किती, 1680। म्हणजे 2 वर्षाचा चक्रवाढ व्याज किती असणार मित्रांनो, 1680। बघा, शॉर्टकटमध्ये सांगितलं नाही, सूत्र वापरायची गरज आहे कायला नाही आहे, रेशो पद्धतीने सॉल्व्ह करू शकता। ठीक आहे, आता समोरचा आपण प्रॉब्लेम बघूया। या ठिकाणी बघा, दुसरा प्रश्न आहे या ठिकाणी। तर बघा, मुद्दल आहे 16,000, बरोबर आहे, दर 5%, कालावधी 2 वर्ष। आपल्याला या ठिकाणी चक्रवाढ व्याज काढायचं, या ठिकाणी सेम तेच यूज करायचं आहे आपलं। काय, 2 वर्षाचं रेशो काय, 2:1, बरोबर आहे। हे 2 वर्षाचं रेशो आहे। मग बघा, करताना काय करायचं की 16,000 वर 5% काढायचे, किती, 5%। मग इथं साईडला काढूया, 16,000 वर 5%, बरोबर आहे, गुणिले 5, बरोबर आहे। आता बघा, हे दोन शून्य कॅन्सल झाले, 16×5 80 होते, 80, बरोबर आहे। आणि त्याचे एक शून्य इथे घ्या, 800। म्हणजे 16,000 वर 5% किती होणार, 800 होणार। मग 800 कुठं लिहायचं, इथं लिहायचं, कुठं लिहायचं, इथं लिहायचं 800। ठीक आहे, आता बरोबर आहे। आता समोर काढायचं आहे, आता 800 बघा, 800 वर 5% काढायचे, 800 वर किती, 5% काढायचे या ठिकाणी। तर काय करायचं बघा, 5% काढायचं, छेदामध्ये 100 लिहायचं। आता 5% बघा, पहिले 800 लिहिलो तुम्ही, हे 2 शून्य गेले, 8×5 40, म्हणजे 800 वर किती, 5% म्हणजे 40 होणार। मग 40 कुठं लिहायचं, इथं लिहायचं 40। ठीक आहे, आता दोघांचा गुणाकार करा, 8 दोन्ही 16 होतात, आणि तिथलचे 2 शून्य आले, बरोबर आहे। आता या दोघांचा गुणाकार करा, काय, 40 गुणिले 1 40 होणार। मग इथं 40 लिहायचं, दोघांची करा बेरीज, हे 0 हे 4 आणि हे 16। म्हणजे किती आलं चक्रवाढ व्याज 2 वर्षाचं, 1640 येणार। ठीक आहे, या ठिकाणी बघा, समोरचं एक आपण अजून एक घेऊया, 2 वर्षात झालं, आता 3 वर्षाचं आपण काढूया। ठीक आहे, या ठिकाणी बघा, चेंज आता प्रश्न तर काय विचारलं बघा, 3 वर्षाचं चक्रवाढ व्याज कसं काढायचं, बरोबर आहे, ते पण रेशो पद्धतीनेच। 2 वर्ष सांगितलं काय रेशो यूज करायचं, आता 3 वर्षाला काय रेशो यूज करायचं बघा, 3:1, बरोबर आहे, 3:1 आणि 1 हा रेशो ते यूज करायचा आहे 3 वर्ष विचारले तर। ठीक आहे, आता करायचं काय, तेच यूज काय करायचं आहे की 20,000 वर 20% काढायचे, दर किती आहे, 20, इथं 20 आहे। म्हणजे काय, 20,000 वर 20 जर काढले तर किती होतात बघा, 2,000। आता बघा, मी काढलं तसंच काढायचं, तुम्हाला काही चेंज करायचं नाही। परत काय करायचं, या 2,000 वर 20% काढायचे, 2,000 वर 20% किती होतात, 200 होतात, म्हणून याची तर 200। ठीक आहे, आता परत काय करायचं, तिसऱ्या स्टेपमध्ये परत 200 वर 20% काढायचे, 200 वर 20% किती होतात, 20 होतात, बरोबर आहे। या ठिकाणी काय करायचं बघा, या दोघांचा गुणाकार करा, 6,000 होते, बरोबर आहे, आणि या दोघांचा गुणाकार करा, 600 होतात,
इथं लिहायचं 600 आणि या दोघांचा गुणाकार करा 20 येतो. ठीक आहे. आता करा सर्वांची बेरीज. हे 3 शून्य बरोबर आहे, हे 2, हे 0 6 आणि हे 6 म्हणजे 3 वर्षाचं चक्रव्याज किती येणार 6620 येणार. ठीक आहे. या ठिकाणी आपण बघितलंय की एकदम सोप्या पद्धतीने चक्रव्याजामध्ये रेशो पद्धतीने कसे काढतात हे ट्रिक्स पद्धतीने आपण बघितलंय. पुढच्या व्हिडिओमध्ये याच्यापेक्षा आपण समोरचा टाईप बघू अगदी सोप्या पद्धतीने आणि सहज कोणत्याही प्रकार सूत्राचा वापर न करता. ठीक आहे. तोपर्यंत व्हिडिओ व्यवस्थित बघायचा आहे, तुमच्या मित्रापर्यंत शेअर करायचा आहे आणि कसं तुम्हाला शिकवलं कसं वाटलं ते पण कमेंटमध्ये सांगायचं आहे. तोपर्यंत मित्रांनो बाय बाय, टेक केअर.